मोक्षाची विश्रांती सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलिले माहेर साहित्य मुक्तीचे. इथपर्यंत झाला. संत स्तवन चालू आहे. हा 5वा समाज, 5वा दशक. आपण एकंदर 3-4 महिने तिथेच बसावं, त्यांच्या सानिध्यात बसावं. संत कसे असतात ते पाहावं. आपल्या अंगी ते बांधवण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करावा. कारण नुसते ते कसे असतात ह्याच्याविषयी 1000 पुस्तकं वाचून तिथे आपल्याला काही फायदा नाही. संतांचे उदंड चरित्र वाचूनही आपल्याला फायदा होणार नाही. संतांचे चरित्र वाचल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणून ते संत झाले हे मी शोधून पाहावं. त्यांची चिकित्सा पाहावी, त्यांचं प्रेम पाहावं, त्यांची शांती पाहावी, त्यांचं भगवन्नाम संकीर्तन पाहावं, त्यांची साधना पाहावी, त्यांचे कष्ट पाहावे. हे सगळं पाहावं. आपल्याला काय करता येईल ते आपण ठरवावं. जिथे आपण असू तिथूनच पुढे जायला पाहिजे. दुसरा इलाजच नाही. आपण तर एकदम उठून स्वरूपानंद होऊ शकत नाही, अथवा वासुदेवानंद सरस्वती होऊ शकत नाही, अथवा गोंदवलेकर महाराज होऊ शकत, अथवा रामकृष्ण होऊ शकत नाही. आपण जिथे आहोत तिथून मार्ग हळूहळू चालता चालता केव्हा न घ्यायचं. यत्न नित्य वे करून तू पाऊल चढते ठेव, मग शिखराला पोचून तू दिस तुझ्या जगाची देव. आपण पुष्कळ असं करतो किंवा काय चरित्र आहे, काय लिहिलंय, पण तेवढ्यानी काम भागत नाही. काय चरित्र आहे ते अप्रिशिएशन झालं, तू काय करतोस ते का. संत चरित्र वाचकांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र अशी कल्पना करा की एक 10 वेळा वाचली, वाचण्यासारखंच असतं. संत चरित्र हे पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं असतं. 10 वेळा वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये काही गोष्टींची उपरती होऊन माझ्याहून दिवसेंदिवस जाऊन सद्गुणांची काळ धरून त्रिगुणाच्या पलीकडे जाण्याचं तंत्र मला जर माहिती झालं, तो मंत्र मला जर मिळाला त्या चरित्रात ना, तर चरित्र वाचून. नाहीतर आपण पोथ्या वाचतो, पुराण वाचतो, चरित्र वाचतो, इतकंच नव्हे तर दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथही वाचतो. आपल्यावर परिणाम म्हणून नाही. आता तुमच्यावर आहे हे खरं सांगितलं. जनरल स्टेटमेंट आहे. तसा जर परिणाम असता अशी कल्पना करा. हा समाज ज्या पद्धतीचा दिसतो तसा दिसला नसता. समाजामध्ये खूप प्रेम असतं. परत मी आपल्याला सांगितलं दासवानी सुना यांच्या झुंड एकमेकांच्या झाल्या. आमची कल्पना आपली ज्ञानेश्वरी ऐकली, दासबोध ऐकला, पण ऐकलेला नाही. या ऐकला कानावर आला नुसता, पण ऐकलेला नाही. एक शब्द जरी आपल्या मुखातून कोणाला दुःख होईल असं जर गेला, अंतःकरण अंतरास लागेल ठगा, ऐसा शब्द बोलू नका, शब्द मत्सर करू नका. हे जे सांगितलं सगळ्या संतांनी असं बोलावं की दुसऱ्यांचा अंतःकरण मिळवलं पाहिजे. वचने बोलावी करू नये ती अत्यंतिक प्रेमाची, अंतरी निवती सकाळांची ऐसे करावे. असं असावं की सगळ्यांचं अंतर, विशेषतः सज्जनांचं, सज्जनांचं अंतर मिळवलं पाहिजे असं बोललं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे आणखी बोलू ऐसे बोल, गेले बोले विठ्ठल बोले, असं म्हणजे किती शब्द नुसते शब्द जरी आपण म्हटले तरी कुठपर्यंत जाता येतं. संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, आपण चालायला पाहिजे. प्रथम सज्जनांचं अंतर निवावा, त्याच्यापुढे संतांचं अंतःकरण निवावं, त्याच्यापुढे असून शब्द बोलावे की देवच बोलतोय, देव आत्माराम. आपल्यालाच आनंद होतोय, मी काय बोललो. बहुधा आपल्याला दुःख होत आहे, आपण काय बोललो. आपण काय बोललो हे सत्य तसे, आपण काय बोललो, आपण काय बोललो. म्हणजे ठीक आहे. संबंध दिवसामध्ये एकदा तरी असं आपण बोलून जातो कोणाला तरी, मग नंतर लक्षात येतं, नंतर लक्षात बोललं तर बरं झालं, काय बोललो असं होता कामा नाही. म्हणून संत शब्द आला की मी तिथे थांबून जातो. आता काय ना 10 दिवस मी तिथेच थांबतो. तुम्ही बहुतेक संतांचं वर्णन ऐकल्यानंतर पुन्हा 8 दिवसांनी इथे येण्याच्या पूर्वी संतांच्या सान्निध्यातच असणार हे निश्चित मला खात्री आहे. तिच्या ओळ्या आठवत असणार, त्याच्यावर मनन होत असणार.
आणि आपण अगदी तयार आहोत. आता पुढे बोला. प्रसंगी वक्तव्य ही बघते असे श्रोते मिळाल्यानंतर मग काय प्रश्न नाही. अतिशय अवघड आहेत मी आपल्याला सांगितलं. तृप्तीची निज तृप्ती म्हणजे काय हे कळणं खरोखरीच कठीण आहे. त्यांचीच कृपा होईल तर कळेल. समर्थांचीच मला वाटते अंतरी तुम्हा बसावे तुझ्या दास बोधात तुम्हा बोध व्हावे. काहीच जर बोध केला तरी तृप्तीची निज तृप्ती तृप्तीची सहज अवस्था. ज्या ठिकाणी तृप्ती ही तृप्त होते अशी अवस्था. आता आणखीन काही तृप्तीला करण्यासारखं राहिलं नाही अशी स्थिती निज तृप्ती. असे एक एक शब्द आपण बघितले. साहित्य मुक्तीचा आहे काय काय वर्णन केलं. संतोषाचं मूळ, सुखाची केवळ, मोक्षाची विश्रांती, भक्तीचे फलश्रुती, धर्माचे धर्मक्षेत्र, स्वरूपाचे सत्पात्र, पुण्याची पवित्र पुण्यभूमी. याचे शब्द बघा. इथेच थांबावं. खरं म्हणजे जन्मभर थांबलं तरी चालतं. पण आपल्याला प्रवचन करून एकदा हा दागोट ग्रंथ तरी काय आहे एवढं समजून घ्यायचं म्हणून पुढे जायचं. म्हणजे एवढे पुढे बोलूया. आपल्याला नाना म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी उभी अनुभवा. संतांचं वर्णन करत असताना सामान्य माणसाला खरोखरीच करता येत नाही. संतांचं वर्णन कसं करणार ते. कितीही जरी मोठा मनुष्य झाला म्हणजे विद्वान झाला, मोठा पंडित झाला, शब्द पंडित झाला, त्यांनी उदंड केलं तरी संतांचं वर्णन संत करणारच. बहु दुधळ जरी झाली म्हैस गाळ तरी काय होईल काय काम घेऊन. तुका म्हणे अंगे व्हावे जरी आपण संत महिमान कळवा. आपणच व्हायला पाहिजे. आपण संत झालं तरी संत कळत नाही. आपण साधक झालं तरी साधकही कळत नाही. आता कसं रामराम करत असताना असं कशाला वेळ घालवतो त्याच्यामध्ये. डोळे मिटून काय वाटला नाक दाबून काय होणार. ते साखर जास्त मिळणार का राहते. आमचा जन्मभर साखर आणि राहते शेवटी राहते असं ओळखतात. माझा जन्मभर विचार केला तेच शेवटी होता आणि तेच वाटायला. आता चला पुढे करा. राम म्हणण्यामध्ये काय आनंद आहे आणि कधी करायचं नाही ते राखकाला माहिती. नुसतं एक राम शब्द असा आहे. मला तुम्ही सांगा जगामध्ये एखादी मंगल वस्तू आणून द्या असं जर तुम्हाला सांगितलं काय आणून देणार. काय गुलाबजाम आणून देणार, काय श्रीखंड आणून देणार. मंगल पवित्र वस्तू आणून द्या तर काय आणून देणार तुम्ही. एखाद्या संताकडे नाही तर भगवंताकडेच बोट दाखवायला पाहिजे. आणि संतांनी भगवंत मिळत नाही मग त्यांच्या नामातले बोट दाखवायला. ही परम मंगल वस्तू आहे. एक नाम ज्ञानदेवादी संतांनी देखील बहुताय जन्मांचे तप एक नाम. अनेक जन्म जर कोणी तप केला असेल तर नाम मुखामध्ये येईल. एक नाम देखील मुखात आला अनंत जन्मांचे तप. कारण त्यांना माहिती आहे जगामध्ये दुसरी आणखी पवित्र वस्तू नाही. एक नामच पवित्र आहे. आणि ते जो कोणी घेत असेल ती इतकी जगती किती पवित्र व्हायला पाहिजे. दिवसेंदिवस कल्पना करा. पावित्र्याच्या सान्निध्यातच एखादे संत मिळणार नाही. एखाद्या ग्रंथांचा अर्थ आपल्याला कळणार नाही. भगवंत प्रत्यक्ष भेटणं तर असल्या अवघड. ह्या सगळ्या गोष्टी असताना एक नाम त्याचा असं आहे. हे साऱ्या संतांनी असं म्हटलंय नाम परब्रह्म. प्रत्यक्ष ज्ञानाला म्हटलं नाम हे परब्रह्म. नरगे स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. आता ह्याच्याविषयी आणखी कोण सांगायला पाहिजे आपल्याला. समर्थ म्हणतात काहीच न करिता प्राणी राम नाम वदेवाणी त्याने संतुष्ट चक्रपाणी. म्हणजे राम नामाने चक्रपाणी संतुष्ट होतो हे सांगायला किती संत आपल्याला पाहिजे. साऱ्या संतांनी हा महिमा गायलेला आहे. आणि असा असून स्वयंपाक करत असताना नाम घ्यायला काय तुमची वाढते. चालत असताना घरात आपण झालो प्रवचनाला. आता प्रवचनाच्या काळापर्यंत टीव्हीपर्यंत श्रीराम जयराम जय जय महाजोग करायला काय आपल्याला अर्थ नाही. आपण बोलत असतो पण तिथे काही नाही होणार. पण जेव्हा गप्प असतो काहीच नसतं कोणीच आपल्या बरोबर नसतं. कितीतरी अशा वेळा आहेत की ज्या वेळेला आपण काही करत नसतो. त्यावेळेला नाम घ्यायला काय अर्थ नाही. नाम हे अत्यंत पवित्र असून त्यांच्या सान्निध्यामध्ये जो कोणी राहील विठ्ठल असो राम असो कृष्ण असो दत्त असो शिवा असो पांडुरंग असो त्याच्या नामाच्या सान्निध्यात कुणी राहील तो रामरूपच होईल. आपण पक्क लक्षात ठेवा. कल्याणाना निधारण
कलिमल मथनम शब्द बघा, पावनम पावनाना पाथेयम यम मुमुक्षो सपदी परपद प्राप्त ये प्रस्थित विश्राम स्थानमेकम कविवरवचसाम जीवनम सज्जनानाम. सज्जनांचं तर ते जीवनच आहे. जीवनम सज्जनानाम बीजम धर्मद्रुमस्य प्रभवतु भवताम भूतले राम नाम. तुम्हाला जर जीवन सफल करायचं असेल, एक नाम पुऱ्या, आणि हे नाम अखंड घेणारे संत किती पवित्र, किती निर्मळ असतील, त्यांचा अंतःकरण कसा असेल आपल्या पुष्पतीने मोजता येत नाही. म्हणून संत पाहिजे, संत सम्राट समर्थांसारखे असे लोक पाहिजे की ज्यांनी संतांचं वर्णन केले की काय संत आहे. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोली गे माहेर साहित्य मुक्तीचे. संत सत्याचा निश्चयो. आता बघा, प्रत्येक शब्द असतो आपल्याला. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्धरू. आता हा ही उभी आहे, अतिशय अवघड होईल. अवघड होईल लक्षात अर्थच कळत नाही. प्राप्तीचा समय म्हणजे काय, सार्थकाचा जय म्हणजे काय, सत्याचा निश्चय म्हणजे काय. संत सत्याचा निश्चय. आपण विचार करायला सत्य हे जे आहे याच्याकरता काही निश्चय करायला पाहिजे का नको. सत्य भाषण करण्यासाठी, सत्याची काळ घालण्यासाठी, सत्य अंगी मुरण्यासाठी, सत्य शोधण्यासाठी काही निश्चय पाहिजे का नको. का निश्चय काहीही न करता सत्य नाही. समर्थांनी त्यांनी स्वच्छ सांगितलं, असत्य अंतरी बिंबले न सांगताची दृढ झाले, सत्य असून हारपणे दिसते, सत्य समजावण्या कारणे तिन्ही नाना निरूपणे तरी उठेना भरणे असत्याचे. म्हणजे निश्चय पाहिजे का नको. सत्य होता अर्थ काय, एक भगवंतच सत्य आहे, एक रामच सत्य आहे. सत्य काय बरं आहे जगामध्ये की ज्याचा आपल्याला निश्चय करायचा आहे. निश्चय केला पाहिजे आपल्याला कळेल. निश्चय असल्या नाही. साऱ्या संतांची चरित्र बघितलं तर त्यांनी निश्चय केला आणि निश्चय कार्यवाहीत हल्ली करायला कृतीमध्ये आणला होता. भाषेने आपल्या सामान्य माणसांचा कृतीत आणला. बाकी मोठमोठ्याने मंत्री आता कार्यवाहीत आणतात. त्यांनी काहीच करत नाही. आपण कृती बघू, कार्यवाहीत काहीच येत नाही. निश्चय त्यांनी कृतीत आणला. कशावरून तुम्ही बघा, त्यांचं 25, 25, 30, 40 वर्ष एकदा त्यांनी घडवलं नामस्मरण करायचं. 40 वर्ष एकदा घराला ध्यान करायचं. ती वेळ चुकायची नाही. 40 वर्ष 3 तप. म्हणजे 40 वर्ष का म्हटलं, 3 तप झाली म्हणजे त्याचे परिणाम आपल्या अंगावर दिसायला, साधनेचे परिणाम आपल्या अंगावर दिसायला, मनावरच्या आधी होतात, बुद्धीवर आधी होतात आणि मग बाहेर दिसायला लागतात. त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं खाणं, त्याचं पिणं, त्याचं पाहणं हे सगळं बदलून जातं. 3 तपानंतर हे परिणाम दिसायला लागतात. आणि लोक म्हणतात हाच संत झाला, हाच देव झाला, हा प्रत्यक्ष परमहंस झाला, रामकृष्ण परमहंस, स्वरूपानंद परमहंस, असे परमहंस होऊन जातात. निश्चय ज्याचा करायचा ते सत्य एकच आहे. सत एव सौम्य इदम अग्रे आसी एकमेवा द्वितीयम. सत्य एकच आहे, परमात्मा एक परब्रह्म संकले कदापि नाही विकारले. त्या वेगळे जे भासले ते म्हणू एकच परमात्मा आहे. त्याच्या वेगळं काही दिसतं का तुम्हाला? परमात्मा दिसतो का दुसरं काही दिसतं? मग दुसरं काही दिसत असेल तर ते अत्यंत असत आहे. जर तुम्हाला परमात्मा दिसत असेल तो जो सत आहे. परमात्माच या लोकांमध्ये ओतप्रोत सर्व अंगांनी सर्व काही भरून असून त्याचं वेगळं जे जे काही भासत आहे, दिसत आहे ते सगळं असत आहे. पण परमात्मा आम्हाला दिसत नाही तो सत कसा दिसेना तरी काय झाले तरी ते सर्वत्र संत. दिसत म्हणून काय झालं त्याला दृष्टी सगळी सगळे दिसे तेच पाहावे. पण गुजत आहे, जाणारे गौप्य आहे, गुप्त आहे. तो गुप्त असं म्हणून काय झालं आणि तुला दिसत म्हणून काय झालं. सगळ्या संतांनी तो पाहिलेला आहे, सगळ्या संतांनी तो अनुभवलेला. सगळे संत तेच होऊन बसलेले आहे आणि नुसतं पाहायला म्हणजे काय तेच होऊन राहिलेले आहे. अखंड चुंबीचा अखंडित भेटी
रघुराज योगू मना सांगी रे मी त्यांना अखंडित भेटी आहे त्यांनी पाहिलंय, त्यांनी अनुभवलंय, त्यांची अखंडित भेट आहे. तो परमात्मा सत्य आहे. त्यांच्या दृष्टीने जे सत्य आहे तेच सत्य आहे. तुझ्या दृष्टीने जे सत्य वाटतं ते असत्य. अज्ञानाची दृष्टी घेताच येत नाही. किती अज्ञानी म्हणजे ज्ञानी समीकरणच नाही. मग त्याला या बाजूला 1000 मंडळी आहे, हे तर निवडणूक आहे का? 1000 मंडळी आणि त्याबद्दल एकच ज्ञान होतं, एकच समर्थ, आणि इकडे हजारो मंडळी त्यांचं मानता येत नाही. जे समर्थ काय म्हणतात ते बघा, ज्ञानदेव काय म्हणतात ते बघा, तेच जे परमार्थात मानता येईल वाटतं अंतिम ते म्हणतात ना सत्य असून हारत हवे, मग ते असून हारत. मग आता ही जे असत आहे हे जाण्यासाठी आणि सत्याचा प्रत्यय येण्यासाठी काय करावं, त्याचा निश्चय करावा. प्रथम मला जे दिसतंय तेवढंच सत्य नसून मला जे दिसत नाही ते सत्य आहे. सारे संत सांगतायत ज्या सत्याच्या अधिष्ठानावर हा भास होत आहे, ज्याची आपल्याला विश्वाचा भास होत आहे, ज्याची मला दिसत आहे, मला ऐकू येत आहे, त्याची या भासाला कुठेतरी अधिष्ठान पाहिजे. आणि अधिष्ठान सत्यातच लागतं. भ्रम व्हायचा जरी झाला तरी त्याला अधिष्ठान लागतं. निरधिष्ठान भ्रम संभवत नाही. रज्जू नसेल तर सर्प संभवत नाही. रज्जू पाहिजे तर सर्प संभवतो, तसा परमात्मा पाहिजे तर विश्व संभवतं. आता निश्चय करायचा आहे तो असंच पासून सत्य करायचा निश्चय करायचा. जे जे दिसतंय ज्या दृष्टांत नसतात त्याच्याविषयी स्मृती प्रमाण आहे. तुमची स्मृती घेऊन सगळे प्रमाण आहे. माझी बुद्धी चालवून काही उपयोग नाही. जे काही लिहिलेलं आहे साधू संतांनी ऋषी मुनींनी तेच प्रमाण मानलं पाहिजे, दुसरा मार्गच नाही. तर माझी बुद्धी एक सांगेल, तुमची बुद्धी एक सांगेल, यांची बुद्धी एक सांगेल, म्हणजे सगळ्यात त्या गोंधळ. शास्त्र प्रमाण कार्य व्यवस्थित निश्चय करायचा आहे तुम्हाला. मग निश्चय करायचा असेल कशाचा निश्चय करायचा, सत्याचा. सत्याचा निश्चय करायचा आहे. मग शेवटी स्मृती ग्रंथावर प्रमाण काय त्यांनी इतका विचार, अहो त्यांनी 6 शास्त्र त्याच्यात तुम्ही नुसतं साधं वरवर काढा. किती खोलवर विचार त्या मंडळींनी केलेला आहे, ती कल्पनेवर आपल्या डोक्यात दिसून येणार इतकं सूक्ष्म विचार त्यांनी केलेला. मानवाच्या एकंदर मनाची धारणा लक्षात घेऊन, शरीराची धारणा, बुद्धीची धारणा लक्षात घेऊन ते इतके खोल गेलेले आहेत की त्याच्यापेक्षा आणखीन काही पुढे जायचं काही अजूनपर्यंत तरी 4-5 हजार वर्षात झालेलं नाही. जे आहे तेच प्रमाण. तुमच्या आता कुणी एखाद्या दिवशी तुल्य निघाला आणि त्यांनी काही केलं गोष्टी झाली, पण नाहीतर मग अजूनपर्यंत तरी ही काही 6 शास्त्र सांगतायत आणि 6 शास्त्र आम्हाला वाचायला वेळ आहे. सत्याचा निश्चय आहे 6 शास्त्रावर प्रत्येकाच्या फळावरचा मणी आणायचा आणि सिंहाच्या नाकातला केस आणायचा आणि त्या केसामधला तो मणी ओवायचा आणि मगच गळा शोधतो, नाही तर रिक्त कधी असावं असं अर्जुनाने विचारलं. हे असं कसं शक्य आहे कोणाला? तक्षकाचा हण्यावरचा मणी तो असं म्हणतात आणि सिंहाच्या नाकातला केस म्हणजे थोडक्यात म्हणजे असत्यच आहे, असत्यच आहे. तर 6 शास्त्र जर आपल्याला गुंडाळणं, अभ्यास करणं अशक्य असेल एक वेदांचा अभ्यास करायचा. तेव्हाही जर अशक्य असेल तर गीता वाचावी, गीतेचा अभ्यास करावा. पण गीता देखील आम्हाला कळत नाही, ज्ञानेश्वरीने सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी देखील अवघड झाले. स्वरूपानंदांनी त्याचा आणखी सोपं केलं, आणखी पुस्तक लोकांनी केले ते वाचावं. दासबोध वाचा, बघावं कळतो. दासबोधात ते पुन्हा स्वरूपाचे सत्पात्र उडण्याचं तेही कळत नाही. मग आता काय करावं? मनाचे श्लोक वाचा. 205 मनाचे श्लोक जर वाचले मुक्त होतं असं संतांनी सांगलं. पण मनाचे श्लोक काय वाचायचे ते सोप आहे. मग तुम्ही असं करा, हा अनुभव उपनिषदांपासून मनाच्या श्लोकांपर्यंत तुम्हाला जर काहीच वाचायचं नाही, न कर्त्याचा वाद कसा सर्वात अगदी काही येत नाही. 5 मनाचे श्लोक जो कोणी पहाटे उठून रोज म्हणे नुसते पाय शांत बसून आता तोही मुक्त. अर्थात मी सांगितलं की म्हणून भागत नाहीये, म्हणून त्याचा अर्थ लक्षात घेऊन निजत जास्त तो सर्व तुकडे मिळला बरे अंतरी शोक संताप केला.
सुखानंद आनंद भेदे बुडाला. निश्चय उडण्याचं कारण दिलेलं आहे. भेद आपण पाहतो आहोत. देह अहंतेमुळे भेद. ही देह अहंताच मी देह हा अगोदरच नष्ट झाल्याची निश्चय पक्का होतच. सत्याचा निश्चय होण्यासाठी देह अहंता जायला लागते. किती लहानचे प्रवास असतात. म्हणून शब्द नव्हे. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते शब्द नव्हती रेखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला निश्चित करिता उलगली या श्रीकृष्ण. भगवद्गीता हे नुसते शब्द नाहीये, तशीच करिता ज्ञान दिव्य आहे. आणि या ज्ञान दिव्याने ते ब्रह्मांचं साम्राज्य आपल्याला सहजच रुग्गोचर होतं. अशी भगवद्गीता असं ज्ञानोबा म्हणतात. मला तर नेहमी सत्य वाचताना असं वाटतं की यांनी तिथे आपल्यासाठी तीच कविता उजाळलेल्या आहे. या ब्रह्म साम्राज्य दीपिका हे शब्द नव्हे. आता पहा ना, सत्याचा संत सत्याचा निश्चय. निश्चय करायला पाहिजे निश्चित झाला. म्हणजे निश्चय करायला पाहिजे याचा निश्चय पक्का झाला. आता हा निश्चय सत्याचा करायला पाहिजे एवढंही आम्हाला कळू. सत्य एकच आहे, परमात्माच एक सत्य आहे हेही आम्हाला कळू. परमात्म्याचं वेगळं जे विश्व दिसतं ते असत आहे एवढंही आम्हाला कळू. या असतामध्ये सगळे व्यवहार संभवतात हेही आम्हाला माहिती. आम्ही जन्मापासून मरेपर्यंत असत मध्येच वावरत असल्यामुळे दिवसेंदिवस ते असतचे पार चिंबून राहतं. आणि कुणीही ज्ञानेश्वर भागवत नेता समर्थ सांगेल त्यांनी किती जरी सांगितलं तरी आमच्या मनामध्ये हृदयामध्ये अंतःकरणामध्ये सत्याचा प्रकाश पडत नाही ही आम्हाला सांगू. करावं का? करावं पक्का निश्चय करावून साधना करावी. जर आपल्याला हा निश्चय प्रतिदिनी पक्का व्हायला पाहिजे असेल तर 2 तास तरी ध्यान नामस्मरण याच्यामध्ये घालवल्या केली. केवळ श्रवण करून हे होईल असं समजू नका. श्रवण अत्यंत महत्वाचं आहे. पण समर्थांचं श्रवण जरी महत्वाचं असलं तरी श्रवण मनन निधिध्यास प्रतीतीने बाणता विश्वास. म्हणजे श्रवण मनन निधिध्यास आणि प्रतीती. श्रवण मनन निधिध्यास प्रतीतीने बाणता विश्वास रोकला साक्षात्कार बायास करणीची नव्हे. आमचा निश्चय कसा असतो सांगतो हे छंद असतो. एकदा महाराजांना म्हणाले, गंगेश्वर महाराजांना म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की त्र्यंबकेश्वराला जाऊन तप करत बसा. महाराज म्हणाले झालंच चांगले. तुम्ही तप करण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाता ही गोष्ट अतिशय चांगली. निवृत्तीनाथांची तिथे समाधी उत्तमच गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. महापुरुष होऊन गेलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला सहजच वातावरण पवित्र असतं, आनंद असतो. तुम्ही तिथे जाऊन आवश्यक हे गेले. त्याच्यात थोडं डोंगर आहे तो चढताना कुठेतरी आम्हाला झेप लागली आणि पाय होती. पण त्यांना असं वाटलं मी निश्चय कसे आमचे असतात. संतांना सांगून गेले तप करण्यासाठी. निश्चय कसा पहिल्याबरोबर त्यांना असं वाटतं आप शिकून झालं. आता पुन्हा संतांना विचारलं पाहिजे की ह्याचं काही कार्यकारण भाव आहे का काय. म्हणजे आमचा निश्चय तप करण्याचा आणि आमचं तज्ञ ह्याच्यामध्ये काही कार्यकारण भाव आहे का काय. पुन्हा त्यांनी विचारलं महाराजांना असं काय झालं आपण चुकून झाला आता आम्ही नाही तप करतो. आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यकारण भाव पाहायचा असतो का. हो म्हणाले. त्यांनी एक गोष्ट सांगते गृहस्थ असतील त्याच्यावरती छत्री हवी. त्या गृहस्थ म्हणाले आहे छत्री काय हवी तर माझ्या लागली ना. म्हणजे त्यांच्या हलवण्यामुळे ज्यांना लागली हे कळलं. पुढे गेला असताना जिथे त्यांनी मुलं खेळती ती त्याची एक भीती त्यांच्या कानाला जवळपास टाकून गेली. ठीक असतं मुलांचं मुलांना हे काय चाललंय माझ्या लागली असते ना. आता कळलं त्यांच्या रस्त्यावर ठेवल्यामुळे यांना दुखापत होण्याचा संभव होता. एकच कार्यकारण भाव काय पुढे चालला. त्याच्या घराच्या पागुलीवरनं जात असताना बघून वर्णन करून ह्यांच्या डोक्यात पडले. त्यांनी वेळ बघितला तर कोणच नाही. आता कार्यकारण भाव काय प्रत्येक गोष्टीला काही कार्यकारण भावच शोधायला पाहिजे का. आणि असं जर तुम्ही शोधत असता तर जी कार्य तुम्ही करता त्याचं कारण शोधा बरं. उदंड गोष्टी आपण करत असतो त्याची कार्य कोणी करायचं म्हणजे करायचं निश्चय पाहिजे. निश्चयच म्हणजे असा जर्मनी करतो विशेषतः सत्याचा.
असत्याचा निश्चय कधीच जमवत नसतो. मला 1,00,000 रुपये या जन्मात कमवायचंय की लगेच तू उपरनं दिवसाला बाजून ₹1,00,000 कमवायचं मार्गाला लागतो. मला या पुण्यामध्ये घर बांधलंच पाहिजे असा निश्चय पुण्याला आलेला पाऊल ठेवल्यापासून या पुण्यनगरीमध्ये आपल्याला घर पाहिजे निश्चय पक्का झाला. 30-40 वर्षापर्यंत प्रयत्न करून अशा आमचीला 10 दिवशी निम्मी जाते आणि घर बांधलं निश्चय पक्का 40 वर्ष. मग ते बायको सहित गृहप्रवेश करताना कोणता आनंद पुढे गेले त्यातले पण काय आनंद निश्चय असंच गोष्टीचा निश्चय पक्का होतो. पण ज्ञानेश्वरी वाचायची आहे निश्चय तळमळी, दारदोष सांगायचं आहे निश्चय तळमळी, मान घ्यायला उद्यापासून बसायचं आहे निश्चय तळमळी, ध्यान करायचं हा तर निश्चय पक्का तळमळी. ते काय होतं आम्ही बघितलं बसून पण 5 मिनिटात एवढे विचार येतात की त्याच्यापेक्षा डोळे उघडे केलेले बरे झालं. निश्चय संपला. 2 दिवस झालं ध्यान, 3ऱ्या दिवशी मोडलं. मग किती संतांनी सांगितलं अरे करायला पाहिजे, सारखं करायला पाहिजे. ते जे येत आहेत ना ते तो आतापर्यंत तप करत नव्हता म्हणून येत होते. महाराजच एक गोष्ट सांगतात. एक गरीब मनुष्य एका झोपीत तो झोपत आहे. सगळ्या बाजूने एवढं हातची तटई घालून झोपत आहे. आजूबाजूला बिलं पडली गेली. एक दिवस झोपताना त्याच्या मनात आलेली जी बिळं आहेत सगळी बरेच दिवस तिथे आहेत पण ह्याच्यात काही नसेल ना. तो घाबरतच त्या दिवशी झोपला आणि सकाळी उठल्याबरोबर त्यांनी आघाण्याचं पाणी केलं आणि बिळामध्ये होते. त्याबरोबर स्वल्प सगळे त्या सगळ्या बिळा साफ होते. ते हरपत महाराज म्हणत होते. महाराज म्हणाले की हे सगळं तो झोपत होता. कित्येक वर्ष तो झोपत होता. बिळात साफ होते. ते कधी बाहेर पडले नव्हते. त्याला भीती वाटली नव्हती. ते तसेच होते आतमध्ये. पण तापून पाणी घातल्याबरोबर ते जसे बाहेर आले तसं पूर्वीही विचार होतेच. आपण जरूर उघडे ठेवले की विचार आज दबलेले असतात सगळे. पण तुम्ही तप करायला लागला की ते सगळे सर्प बाहेर येतात विचारांचे आणि ते सगळ्याला पळायला लागतात. पण तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. हे सगळे सर्प जाण्यासाठी आता निघालेले आहेत वेळात. हे पक्क लक्षात ठेवा. निश्चित पक्का नाही. तुम्ही 10-20 वर्ष करायला पाहिजे की नको. संसार कसा बरं आपण करतो सांगा. 2 वर्ष संसार झाला की सगळ्या स्टेनलेस स्टीलचा होतो का सांगा. मग बापाचीच कमाई पाहिजे आपली स्वतःची असं कमाई तरच होईल. तर कसं होईल. आपण जर स्वतःच्या पायावर या पुण्यामध्ये संसार थाटून उभं राहायचं ठरलं तर आपल्याला काही पहिल्या वर्षा 2 वर्षात काही स्टेनलेस स्टीलचा संसार असतो. नक्की काळजी असतील की तांब्याची केळीची भांडी काय असतील की चांदीचे टाकले असतात. हळूहळू 30-40 वर्षाच्या संसाराने मग काय विचार नव्हता सगळं पॉश. हा निश्चय होता. 40 वर्ष संसार करण्याचा निश्चय होता. केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे. लग्न तो देव जाणारा अंतरी धरिता बरे. हा संसार बिलकुल असत असतो आणि तो त्याच्याविषयी निश्चय पक्का होऊ शकतो. तर आपण करतो शेजारी करतो त्याच्या पलीकडे करतो त्याच्या पलीकडे बाया हे इतकं जबरदस्त आहे की ते चांगल्या माणसाला दिसून उडून येते की संसार करणं आणि तो पॉश करणं एवढंच आता आपलं काम. ह्या विषयीचा निश्चय पक्का. पण ध्यान करणं, गीता वाचणं, ज्ञानेश्वरी वाचणं. आपण माझा 1 अध्याय गीतेचा रोज वाचतो सकाळी. 5 श्लोक मी झोपताना म्हणे होत नाहीये. निश्चय होत नाही. 4 दिवस चालला, महिना 2 महिने चालले की कोणीतरी पाहुण्यातरी येतो, काहीतरी किरकोळ गोष्ट घडते आणि निश्चय संपतो. या सत्याचा निश्चय जर बघायचा असेल तुम्ही तर संत मूर्खमंत सत्याचे निश्चय संत सत्याचा निश्चय. या सत्याचा निश्चय जर तुम्हाला कुठे पाहायचा असेल संतांच्या ठिकाणी बघा. कोणत्याही संतांच्या ठिकाणी तुम्ही कसा निश्चय त्यांचा पक्का असतो. किती हावळ्यापेक्षा काही ऍडव्हर्स सर्कमस्टन्सेस जरी आल्या स्वरूपानंद पाहणं ना शरीर धन ना 1 पैसा घातलेला त्यांनी जेव्हा साधना सुरू केली त्यावेळी परिस्थिती काहीही त्यांच्याजवळ नाही. अक्षरशः नोकरी नाही, उद्योग नाही, धंदा नाही, पैसा नाही, शरीर नाही. जर शरीर दिलं असेल तर कुठे म्हणतात लाच मारी तुझे पाणी काढी. म्हणजे एकाने मला सांगितलं बाळासाहेब तुम्हाला लाच मारून तुझे पाणी काढी याचा अर्थ तुम्हाला माहिती नाही. बाळकेला लाच मारून तिच्या डोळ्यातलं पाणी लाच मारून पाणी कुठेच निघायचं.
एवढंच फक्त पाणी काढण्याचं सामर्थ्य जे महापुरुष असतात त्यांच्यामध्ये असतात. शरीर नाहीये मग काही मी करू शकेन, कुठेतरी जाईल नोकरी करून काहीतरी करेन, हमारी करेन काळजीही नाही. 2 पैसे कुठून मिळण्याचा संभव नाही, जवळ जाशील 1 पैसा नाही, शरीर प्रकृती ठीक नाही. अशा वेळेला निश्चय मी आत्मभूतच होईल, आत्मदर्शनच पाहिजे, मला संतांचीच भेट पाहिजे. त्यावेळेला सद्गुरु कृपा करून जीवन संपादन करून या महापुरुषांनी जी काही आपली जीवन यात्रा घडवली ती जर पाहिलं, सगळी अनुभव संकल एकही परिस्थिती त्यांच्या बाजूची नाही. ज्ञानेश्वरांचं घ्या, समर्थांचं घ्या, तुकोबांचं घ्या, कायची बायको त्यांची अशी बायको जर आपल्याला मिळाली तर आपण 1 दिवस विठ्ठलाचं नाव घेऊ, आपण फक्त एवढंच म्हणून ठेवा तर काय माझ्या वाट्याला दिला तर तुझं कोण नाव घेऊ, यात आपला उलट निश्चय होईल, त्याचं मुळीच नाव घेणार नाही. काय आहे, एक साधी घटना जर दुःखद घरात घडली एखाद्या कच्च्या साधकाच्या घरात, तर त्याचा एकदा निश्चय होतो त्याचा उद्यापासून मी पूजा तुझ्या बंद. काय आहे, एवढी मी पूजा तुझी 25 वर्ष आणि हे माझ्या घरात घडावं, अरे हे हा संसाराचा नियमच आहे. तुझे पक्क लक्षात ठेव, संसार मुलीचा नाचका जाणवणी करावा नेतका, नेतका करिता फिका होत जातो, ऐसा जाता की नसावा आणावाना म्हणा पण धीर सोडावाना कोण येते. धीर सोडीचा काय होते, अवघे सोसावे लागते, नाना बुद्धी नाना मते शहाणा जाणे. हे सगळं आपण समजूनच त्याच्या मर्यादा समजूनच संसार करायचा आहे. सुख आहे दुःख येणारच गृहित आहे, संसार करता का हे राबवायचं आहे. कोणी जर महाराज काय म्हणत असं माहितीये, आपली काम घेऊन गाळो विकत घेण्यासारखं आहे. आपली साधना द्यायची आणि संसाराची दाबुजी करायची म्हणजे आपली कामं घेऊन द्यायची आणि गाढव विकत घ्यायचा असं आहे. सत्याचा निश्चय होत नाही. जर निश्चय घराचा नसेल, सत्याचं जर पाहायचंच असेल तर संतांच्या ठिकाणी उद्यापासून मी कोणालाही दुखवणार ना निश्चय. 3ऱ्या दिवशी होणारच नाही निश्चय. काय असेल तर सत्याचा निश्चयच होत नाही. उदंडराव असलेलं असतं, पुढा स्नेह बाधरे आणि ज्ञानश्री सांगणारच असतं. पुढा स्नेह बाधरे माझा चालची अक्षरे कृपा आधी अवतरे शब्दपाठी असा जी म्हणत सात आणि मावा नितले आणि रथा शब्द पैसे कल्लो अमृताचे. याच म्हणजे काय विचारू नका, हे झालेलं प्रयोजन शब्द म्हणजे तप्त लोकांच्या आजी अंतस्करण जिव्हारी घेऊन देत आणि अहो तत्वासाठी आमचं भांडण आहे. कसलं तत्व, तत्व मित्र काहीही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मार्मिक अमृतानुभवामध्ये मार्मिक करून सांगितलं. ते म्हणतात अंगी लावली या विभूती परिमाणू ही झगवली जाती पण पांडुरत्वे कांती राही जायची. कोणीतरी एखाद्याने अंगाला विभूती लावली म्हणजे ते परिमाणू सगळे भरून जातात पण पांढरेपणा तो राहतो तेवढ्या लागले. पांढरत्वे कांती राही जायची तैसी अविद्यानाशा सगळे हे वेतची चिरजीवे परापचंती मध्यमा वैखरी ह्या सगळ्या वाणी आणि जीवासहित नष्ट होतात. पण तत्वज्ञानाची नावे उठती दया. पण तत्व आहे तात्विक चर्चा म्हणजे हे काय उठत आहे का, अरे काय जोग पाठवायचं काय, तू गप्प दे. सत्याचा निश्चय होत नाही. तुम्हाला जर सत्याचा निश्चय पाहिजे असेल तर एवढाच नागोबांचा खेळ झाला. मला सांगा एखादा जर असता आमच्यासारखा तो कडाडून हल्ला केला असता समाजावर त्यांनी. ज्यांच्या हरिवर्गानं देहांत प्रायश्चित्त दिलं, ज्यांचा अनन्वित खेळ झाला, संन्यासाची मुलं असल्यामुळे तुमचं तोंड बघितलं तर आम्हाला दिवस वाईट जातो असं आनंदीचे लोक एक नाही घर मिळाला. काही 2-5 असतील चांगले, बाकी सगळ्यांनी असं रोज म्हणावं शेवटी त्यांना गावाच्या बाहेर हसवून दिलं. आपण सबंध ज्ञानी श्रुत आहात, एक शब्द कसून तुम्हाला सापडला. श्रुती म्हणेल जे सांडाळे राज्य ही गुणाला आणावे. हे काय जीवनाचं काही गोष्टी घेऊन जातात. कारण राज्याच्या राज्य गुणवत मानावं जर श्रुती म्हणत असेल हे टाकून दे तर राज्य देखील गुणवत आणि त्या आता
अहित जे आहे त्याच्यापासून आपली सोडवणूक करणारी नाही श्रुती परवती माऊली जगा, हित देऊन वाढवती नाही श्रुती परवती माऊली जगा. कोणी श्रुती ज्यांनी सांगितलं की याला देहांत प्रायश्चित, ज्यांनी सांगितलं तुमचं माऊलीबंधन होऊ शकत नाही, ज्यांनी त्यांना आयुष्यात उठवून लावलं वस्तुतः ती श्रुती ही माऊली आहे असं म्हणणारा हा महापुरुष म्हणून 700 वर्षापैकी मिळवत त्यांच्या मनामध्ये सत्याचा निश्चय जरा तिथे झाला नाही. आपण पहा, कारण संत हेच सत्याचे निश्चय असं समर्थ म्हणतात. संत सत्याचा निश्चय. मी असं ठरवलं का येताना की बरोबर 5:30ला यायचं आणि बरोबर 6:15ला प्रवचन संपायचं ते 6:15. संत कारण मला काय वाटतं ते सांगतं, म्हणजे आणखी 10-5 मिनिटं प्रवचन करणं अवघड नाही, पण संत सत्याचा निश्चय हे जे काय आपल्या डोक्यात आता बसलं ते त्याचा पूर्णपणा संत सार्थकाचा जयो हे सांगत असताना ते पाठीमागचं पुन्हा विसरून जाण्याचा संभव आहे. म्हणून तिथेच आपण थांबूया.